वेल वाह, टीमची नावं बघितलेत ना सर, ते नावच आपल्याला सांगून जात आहेत की पूल बी तेवढाच आक्रमकतेचा असेल. वेलकम आलेल्या सगळ्याच प्लेयर्सचं, खेळाडूचं आणि आलेल्या सगळ्याच पुरस्कर्त्यांचं वेलकम असणार आहे. या मुकेशजी दवे साहेब, आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. तुम्हाला ही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा. आपण व्यासपीठावरती आलात तरी चालेल, या इकडनं मॅच एन्जॉय करा. वेद 11 अंधेरी टीम, त्यांनाही माहिती आहे महत्वाची मॅच आहे. समोर करण सोडा असेल, अरुण चव्हाण असेल, शुभम लोखंडे आहे आणि समोरच्या टीम मध्ये तीच मोठी आणि तगडी स्टारकास्ट आहे. पार सारखा बॉलरही आहे, ओमकार सारखा एक खूप चांगला बॉलर आहे. त्याच दरम्यान जर आपण वेद 11 अंधेरी टीमचा विचार केला ना, तर हे दोन्ही धुरंधर बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्या व्यतिरिक्तही आता मात्र या मॅच मध्ये अक्षय गुरव पांड्याचाही आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. तोही इन ऍक्शन बघायला मिळणार आहे. बघा, आता सूचना तुम्हाला करण्यात येते. ही मॅच 5 ओव्हरची आहे. उद्या जर जी टीम फायनलला जाते त्या टीम मध्ये आता खेळलेले 10 खेळाडू, त्यातील 8 खेळाडूंचं खेळणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. हे आपण नोंद करून घ्या. जे 10 प्लेयर आता तुमचे खेळत आहेत त्यातील 8 खेळाडूंचं खेळणं उद्या फायनलला आल्यानंतर कंपल्सरी आहे. करण सोडा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सुरेश सरोजत स्ट्रायकिंग एंड वरती, दिवेश पारावे आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. एक एक बॉल बघण्यासारखा आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. वेगळ्या ऍक्शनने डिलिव्हर करण्यात आलेला इथे समोर खेळाडू आहेत. वा, ही कमिटमेंट आहे. घसरलाय, पडलाय, पण बॉल अडवलाय. ही मॅच अशीच होणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. करण सोडा आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. त्यांची देखील एक अनोखी ऍक्शन आहे ना, कारण अगोदर आपण पाहिलं तर दोन्ही हात थोडेसे खाली जातात, फॉरवर्ड बेंड करण्यात येतात आणि त्यानंतर 2 स्टेप घेऊन येतात ट्रॅकवरती आणि मग हाय ऍक्शननी बॉल डिलिव्हर केला जातोय. सुरेश सरोजनी चांगला ड्राईव्ह केला बॉलला. तिथेही फिल्डिंगची कमिटमेंट ओमकारची लाजवाब होती. दिवेश पारावे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. या खेळाडूचाही उल्लेख करणं तेवढाच गरजेचं आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह करायचा होता. या बॉलवरती देखील बॅटची हलकीशी कडा लागते. कारण टाकून येते बॉलच्या खाली, सिंगल मिळणार आहे. एक एक बॉल विशालजी बघण्यासारखा असेल, कारण आपल्याला जर क्वालिफाय व्हायचं आहे ना, तर ही सगळ्यात महत्वाची मॅच आहे. व्हर्च्युअल क्वार्टर फायनल ज्याला आपण म्हणू शकतो. मग त्यानंतर पुढच्या लॉटमधून पुढे आलेली एक टीम, त्यांच्याबरोबर तुम्हाला फाईट करायची आहे. तिथेही सगळे धुरंदार आहेत अंडरआर्म क्रिकेटचे. पॅडल स्वीप करायचा होता, बॉल इन दी एअर, हवेत बॉल आहे आणि डॉट बॉल टाकलाय. महत्वाचा आहे डॉट बॉल. गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनाचीच तर आवश्यकता आहे. या सृष्टीचा नियम आहे ना की परिवर्तन सातत्याने करत राहावे लागतात. ते परिवर्तन केलंय. वेग थोडासा खेचून ठेवला, थोडासा कमी ठेवला आणि अगदी आपण सुरेशलाही पाहिलं ना, तर त्यालाही पॅडल स्वीप रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, पण तो बॉल बॅटला लागलेला नाहीये आणि लागला जरी असेल ना तरी तिथेच थांबलाय. वेग कमी करण्यात आला, मंदवण्यात आला वेग.
अरुण चव्हाण आहेत जे सध्या आपल्याला फिल्डिंग करताना विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदी आता मात्र आपण वेळेत मॅचला कंट्रोल केलेलं आहे. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह समोर खेळायचा होता. आणखी एक डॉट बॉल. वाह करण सोडा. बहुत बढिया. काय बॉल टाकलाय. समोरच खेळण्याचा प्रयत्न केला कारण इथे देखील आता मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आले. थोडासा प्रेशर क्रिएट केलाय. सुरेश सरोजे समोर देखील दोन्ही नामवंतांची फाईट आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न इथे करण ठाकूर आले. डायरेक्ट हिटचा त्यांनी प्रयत्न केला होता. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. चाच पडलेत पण आहे बॉल. सिंगलच मिळणार आहे. करणलाही माहिती आहे महत्वाची विकेट आहे ही पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपला जर आपण खिंड पाडू शकलो ना तर मात्र ही मॅचही जिंकू शकतो. आणि दोन्ही टीमचं विशेष आकर्षण राहिलंय. दोघांनी पहिली मॅच अगदी डॉमिनेट करत जिंकलेली आहे. वेद 11 अंधेरी संघाचा एक इतिहास राहिलाय पण मात्र डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल संघही काही कमी नाहीये. स्टारकास्ट आहे. दोन्ही दिशेला अंडरआर्म क्रिकेटची स्टारकास्ट आहे. दिवेश पारावे प्रेशर आहे. करण सोडानी पहिले 5 बॉल चांगले टाकले ज्यामध्ये फक्त 3 रन दिले. 2 डॉट बॉलही टाकले. शेवटचा बॉल कसा एक्झिक्यूट करेल. चांगला एक्झिक्यूट करणंही गरजेचं आहे. डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल चांगली फाईट केली जाते. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल आलाय. येस व्हाईट बॉल आलाय. ते वळण त्याला अपेक्षित होतं. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडीशी गिरकी त्यालाही द्यायची होती. ती गिरकी तो देऊ शकलेला नाहीये. बॉल वळवणंही कठीण आहे ना. पहिली ओव्हर जो बॉलर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सॉफ्ट टेनिसचा बॉल टाकतो ना मित्रांनो कठीण आहे. कारण बॉलवरती फरही तेवढाच इंटॅक्ट असतो ना. मग त्यावेळी ते बॉल फिंगरला रोल करणं कठीण आहे. चांगलं काम आतापर्यंत केलंय. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 धावा दिल्या ज्यात एक्स्ट्रा दाखिल्या. चांगला बॉल इथे मात्र पायावरती बॉल होता त्यानंतर फेकी करण्यात आली वेगाने. चांगला बॅकअप केलाय. सिंगल मिळणार आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात फक्त 5 ज्यात एक एक्स्ट्राही आहे ज्यात एक वाईट बॉलही आहे आणि 4 सिंगल्स आहेत. वा करण सोडा. सुरुवात जर हवी असेल तर तुम्हाला बॉल पहिली ओव्हर ती करण सोडालाच देणं गरजेचं आहे. त्या बॉलवरती अधिराज्य आहे आणि त्या टेम्परामेंटनी बॉलिंग करतो आणि त्याचबरोबर ती कंजूस लाईन लेंथला ओळखून बॉलिंग करतोय. मग या ट्रॉफीजनी ना मन जिंकली आहेत. प्रथम पारितोषिक बघा दोन्ही टीम्सलाही विनंती असणार आणि पंचांची सूचना आली आहे की प्लीज बाहेरून आपण जास्ती कॉल्स देऊ नका प्लीज प्लीज. दोन्ही टीम्स आणि यापुढे सगळ्या टीम बॉलर पार्थ आलेत. पार्थला देखील कर्णधाराची भूमिका दिली आहे. ज्या ट्रॉफीशी आपण चर्चा करत होतो ना विशालजी अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या ट्रॉफीज आहेत. पहिले 2 बेस आहेत त्यानंतर हलकसं गवत मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम सिंहासनावरची बसलेली प्रतिमा आहे. त्याच्या मागे भगव्या रंगामध्ये महाराष्ट्र आहे आणि मग मागे बॅट आणि बॉल आहे. स्टम्प्स आहेत आणि बॅट आहे आणि बॉलही आहे. लक्ष वेधून घेणारे ही ट्रॉफीज आहेत आणि त्याचबरोबर बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा मिळणार आहेत. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. हा असा खेळ सातत्याने करत राहणं गरजेचे आहे. मग 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला सरळ हेच करावं लागेल. पहिली ओव्हर तुमच्या बाजूला नाही आली हरकत नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करा. लाईन्समॅन मॅनेजमेंट टीम गणेश सर आपल्याला विनंती आहे ओव्हर नंतर आपण ना थोडेसे लाईन्स आखून घेऊयात. ओव्हर नंतर करूयात कारण अंपायरचा कॉल आलाय. समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉल अगदी ही अडकलाय गवतामध्ये. सिंगलच मिळणार आहे. दोन्ही प्लेयर्सला माहिती आहे पहिल्या बॉलवरती 2 धावेचा फटका आला त्यानंतर सिंगल आली हरकत नाहीये. तिथे जे खेळाडू बसलेत येस थँक्यू जरा लवकर जा आपण कारण मॅच सुरू आहे. पवईकरही वाट पाहतात या टुर्नामेंटची या स्पर्धेची कारण खूप कमी आता मैदान आपल्याकडे शिल्लक आहेत. त्यातील एक असा विक्रम करणं म्हणजे आमचे गणेशजी आहेत. त्यांचंही कौतुक आहे. संपूर्ण टीमला एकत्रित घेऊन त्यांनी एक चांगला कार्यभार उभारलाय.
पुढचा बॉल आणि पाहावं लागेल अंपायरकडे. सर सांगतायत दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव धावफलक्यावरती ऍड केली जाणार आहे. सुरेश सरोज आहे. पार्थ आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल विपक्षात फाईट करण्यासाठी आता मात्र टीम सज्ज आहे. वेद 11 अंधेरी. बॅक टू बॅक व्हाईट बॉल झाल्यात. सलग सातत्याने आलेले 2 व्हाईट बॉल जे धावसंख्येमध्ये वाढ करतायत. धावा लागल्यात 10 धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च रन दिलेत. त्यानंतर या ओव्हरमध्ये अद्यापही बॉल झाले 2 आणि ते 2 बॉल टाकण्यासाठी धावा खर्च केलेल्या 5. वेळ बदलते ना, कारण क्रिकेटमध्ये तर वेळ बदलतच असते आणि त्या बदललेल्या वेळीची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत आलेलो आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सुरेश सरोज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिवेश पारावे सारखा आणखी एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे. पार्थ बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील हलक्या हाताने बॉलला फक्त चॉप केल्या दिशा दाखवले, कारण आहे डाऊन द बॉल चांगली फिल्डिंग करण्यात येईल. फक्त सिंगलच मिळेल. मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नही होत नाहीये, कारण टीमला माहिती आहे सलगचे 2 वाईट आले आहेत. पहिल्या बॉलवरती आपण डबल वसूल केलेली आहे. या ओव्हरमध्ये 8 ते 10 करा. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 5 आलेत. 8 ते 10 केले तर अगदी 15 ते 17च्या घरात आपण धावसंख्या नेऊ शकतो. आणि तसं झालं ना तर मग उर्वरित 18 बॉलला आपण कॅपिटलाइज करू शकतोय. दिवेश पारावे स्ट्रायकिंग एंडवर आहे. ओहो, कला कौशल्याने भरलेला हा फटका आहे. सिंगल तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटावं लागेल. पलटलेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चाच पडलेत. बॉल मिळालाय आणि फक्त बॉल नाही तर गवतही काढलंय अरुणने. वाडोरा तो म्हणते जो भी हाथ में आए, बॉल आए, गवत आए, जो आए ले लो, उठा के फेक दो. कारण रन तेवढी महत्वाची आहे ना. कलात्मक स्ट्रोक होता हा. ऍक्शन रिप्ले अगदी संतोषजी बघण्यासारखा आहे. बेंड झाले, दोन्ही गुडघ्यांवरती आले. बॉल थोडासा वरती होता, त्याला फक्त दिशा दाखवली आहे. हे असे शॉट्स तुम्हाला टेनिस मध्ये बघायला मिळतात. सेकंड ओव्हर आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 13 परफेक्ट. 13 धावा लागल्यात. आमच्या अगोदर तुम्हालाही कॅल्क्युलेशन माहिती आहे, फक्त क्रॉस चेक करताय तुम्ही. चालेल, हरकत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या. चला मित्र, थोडंसं फास्ट आहे आपण. जे खेळपट्टीवरती येतात सर थोडं फास्ट आहे ना प्लीज. इथे एक स्विच हिट खेळला. 1 रन कंप्लीट होणार आहे, कारण येथे येईल आणि आल्यानंतर डायरेक्ट हिट त्यांना करावी लागणार आहे. खेळाडू आल्यात बॅकअप करण्यासाठी. पंचांकडे अपील केली जाते आणि दिवेश पारावेला पलटावं लागेल असं अंपायर म्हणणं आहे. पण दिवेश म्हणतायत मला चेक करायचंय, मला पाहायचंय, माझी विकेट महत्वाची आहे. विकेट खूप महत्वाची आहे. आणि जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांकडे. आमचे जितेंद्र कदम सर आहेत, जितू सर आहेत इन ऍक्शन तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे मास्टर. आपलंही कौतुक आहे ना, कारण अगदी सकाळपासूनच फक्त शिवराय यांचे गाणे ऐकायला मिळतात. 13 येस. हा बॉल नोट करायचा राहिला होता. 14 झालेत. आता आमची चुकी आहे, मान्य आहे आम्हाला. चला पुढे जाऊयात. 14 धावा लागल्यात आणि बॅटिंग टीम. विशेष म्हणजे तुमच्याकडे रिव्ह्यू आता नाही ह्या इनिंगसाठी, कारण आपण ऑफिशियल रिव्ह्यू घेतला तो गमावलाय. हे ऋणानुबंध आहेत ना, हे एक चांगले रिलेशन्स आहेत. हे ऋणानुबंध आहेत जे अंडरम क्रिकेटनी आपल्याला दिलेले आहेत.
देवकरण परमार आलेत नवीन बॅटर. पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता पण बॅटच्या खालच्या टो एंडला बॉल लागतोय आणि त्यानंतर बॉल अगदी विकेट वरतीच राहणार आहे. डॉट बॉल आलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि पार्थनीही खूप चांगला कमबॅक केलेला आहे. विकेट गेली आहे, 1 धावा लागल्या 14 धावफलकावरती आणि षटकं झाली आहेत 2. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या उर्वरित 18 बॉलमध्ये धावफलक मोठं करावाच लागणार आहे कारण समोर देखील बलाढ्य टीम आहे. वेद 11 अंधेरी टीमला माहिती आहे, सुरेश सरोज खुडालाही माहिती आहे की रन्स बनवावे लागतील, देवकरण परमारलाही माहिती आहे रन्स बनवावे लागतील. खेळपट्टी अगदी थोडीशी छोटी आहे पण त्यावरती ती नो लाईन आहे ना, तीही बघण्यासारखी आहे. बॉलरसाठी मोठं आव्हान आहे. बॉल टेनिसचा आहे, सॉफ्ट टेनिसचा बॉल आहे. तो सॉफ्ट टेनिसचा बॉल ओला झाल्यानंतर ग्रिप करणं देसाई सर खूप कठीण आहे आणि तो बॉल ग्रिप करतो ना जो बॉलर, त्याचं कौतुक आहे. संघाच्या लाईनअपचा आपण विचार करत होतो, मग अगदी शेवटच्या क्षणाला येऊन अक्षय गुरुसारखा एक चांगला बॅटर आहे, हर्षित शेट्टीचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर ओमकार पाटणेसारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू टीम मध्ये आहे आणि रबर बॉल मध्ये हिटमॅनची भूमिका ज्यांनी साकारली आहे असा प्रेमही संघामध्ये दिसतोय आपल्याला. कारण सोडा इन ऍक्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. स्पेल मधला हा शेवटची ओव्हर घेऊन, स्वतःची वैयक्तिक शेवटची ओव्हर घेऊन षटक क्रमांक 3 साठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. सुरेशच्या विपक्षात 2 डॉटही काढले होते पण आता मात्र कुडालाही कमबॅक करावा लागणार आहे. चांगला शो खेळ आहे. बॉल हवेत आहे, हवेतनं बॉल मैदानाच्या आतमध्ये आला तर मग मात्र भागमभाग बघावी लागेल पण तसं होत नाहीये. बॉल बाहेर गेलाय का तर येस, बॉल बाहेर गेलाय डिक्लेअर स्वरूपात घोषांकित झोन मध्ये आणि फक्त सिंगल मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉसही केला जाईल. प्रिवन बॉईज नायगाव, डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण टीम आपण रेडी राहा आणि माहीम पॅकर्स माहीम टीमचे कॅप्टन आपणही रेडी राहा. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. पहिला ऑफिशियल कॉल आपल्यासाठी देण्यात आलाय. स्विच हिट करायचा होता. चांगला शो खेळलेत. बॉल मैदानाच्या बाहेर जाणार आहे. इथे 2 धावा मिळतील. सुरेशलाही माहिती आहे करण आहे समोर, चांगला खेळाडू आहे, चांगला बॉलर आहे, लाईन पकडून बॉलिंग करतोय. त्याच्या समोर आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागणार. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट त्यालाही करावा लागणार आहे. सतरा धावा लागल्या धावफलकावर. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवरती 3 रन झालेत. कारण सोडा इन ऍक्शन आहे, बॉलिंग ट्रॅकवरती आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न 2 खेळाडू तिथे. ओमकार आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल जाय झाडामध्ये अडकला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अंपायरने सांगितलं थोडं थांबा, होल्ड करा. बॉल जर हरवला तर काय, आणि बॉल गेलाय कुठे. अगदी जर बॉल मिळण्याची शक्यता असेल तर अंपायरही सांगतील ना की खेळत राहा, पण जर बॉल अगदी घोषांकित झोनच्या बाजूला जातोय तर अंपायर सांगतात 2 रन आहेत. बॉल अडकलाय. येस, अंपायरचंही म्हणणं आहे की बॉल अडकलाय आणि त्यामुळे तुम्हाला 2 धावा डिक्लेअर मिळणार आहेत. बॉल ऍक्शन मध्ये असला, प्लेइंग एरियात गवतात समोर अडकलाय तर तुम्ही धावा ना किती धावायचे आहेत. पण फिल्डिंग टीमलाही एक आव्हान आहे की जर बॉल असा अडकतोय, तुम्हाला मिळत नाहीये, तर जो फिल्डर बॉलच्या जवळ आहे त्यांनी मात्र दोन्ही हात वर करा. त्यांनी सांगा मला बॉल मिळत नाहीये. आपण अगदी तेही मुद्दामून केलं तर आम्ही बघतोय की अंपायर्सही बघतायत, मॅनेजमेंट टीमही बघताय. श्री साई स्पोर्ट्सचे अगदी 4 ते 5 कॅमेऱ्यांनी स्पर्धाही कव्हर केली जाते. चला चला, भरपूर वेळ आपण घेतोय या मॅच साठी. 5 ओव्हरची मॅच आहे. वेळी तेवढंच महत्वाचं आहे. 6:30चा सनसेट आहे. त्या अगोदर आपल्याला 7 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत मित्रांनो. थोडं स्पीडअपची अपेक्षा आहे कारण सोडा इन ऍक्शन आहे. यावेळेस मात्र सुरेश सरोजी चांगली बॅटिंग करतोय. त्यांनी एक चांगली स्ट्रॅटेजी बनवली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र 2 नक्कीच मिळणार आहेत. एक कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचाही प्रयत्न केला जातोय. ओमकार आहेत. ओमकारला अगदी लवकर रिॲक्ट करायचं होतं, केलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न तो होणार नाहीये. धावा मिळतील 2.
करणनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 3 बॉल बॅक टू बॅक 3 डबल आलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. मग जेव्हा तुम्हाला मोठे स्ट्रोक्स अवेलेबल नाहीये, टोटल स्कोर तो झाला 21. हे अपेक्षितही आहे ना, कारण दोन्ही बॅटर जे देवकरण परमार असेल त्यासोबत सुरेश सरोजे तो पहिल्या बॉलपासून खेळतोय, खेळपट्टीवरती आहे, बॉलरचा अंदाज आहे त्याला. आणि करण सोडाच्या विपक्षात तोही भरपूर वर्षांपासून खेळत आलेला आहे. मग प्रतिस्पर्धी संघाचा हा अनुभव असणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. त्यांचं स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग असणं गरजेची आहे. एक अतिरिक्त खेळाडू आता ऑफ रिजन वरती आलाय. 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 4 बॉलवरती 7 धावा आल्यात. वी मध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे तिथे, कुणाला चुकवणार नाहीये. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिळवलेला खेळाडू कॅच कंप्लीट करेल आणि आता परतावा लागणार आहे. सुरेश सरोज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. म्हणजे माझ्या माहितीनुसार जय जवान गोविंदा पथक त्यांनी विश्व रेकॉर्ड केला. 3 वेळेस 10 थर लावले आणि ते तिन्ही वेळेस ते 10 थर त्यांनी उतरवूनही दाखवलेत. पण या दरम्यान मग कोकण नगर गोविंदा पथक असाही तर आपल्याला उल्लेख करणं गरजेचं नाही, कारण त्यांनी जिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदित केलं. पहिल्यांदा 10 थर मानवी थरार लावणारे एकमेव गोविंदा पथक ज्यांनी पहिल्यांदा लावले ते होते आमचे कोकण नगर. त्यांचंही कौतुक आहे. आणि यावर्षी निखिल सरांनी सांगितलंय की आम्ही प्रयत्न करणार आहोत. आर्यन्स तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण त्या अगोदर 25, 26, 27 प्रो गोविंदाई आहे, त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 21. ओमकार पाटणे आलाय. भरपूर डिस्कशन झालं टीम मध्ये, भरपूर विलंब घेतला की नक्की कोणाला पाठवायचं आहे आणि त्यानंतर निवड करण्यात आली ती आणखी एक डोंबिवलीचा नामवंत खेळाडूची. त्याचं नाव ओमकार पाटणे आहे. अगदी टीम मध्ये मग हर्षित सारखाही खेळाडू आहे, त्याच दरम्यान अक्षय गुरव सारखा एक चांगला स्लॉग हिटर आहे तुमच्याकडे, आणि हिटमॅन प्रेम पाटील या टीम मध्ये. पण करण सोडा या खेळाडूचंही कौतुक आहे. शेवटचा बॉल 1 to go, त्याच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, खेळाडू आहे तिथे, ओमकार आहे, डाऊन द बॉल, चांगली फिल्डिंग होईल, फक्त सिंगल मिळणार आहे. आणि इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विकेट गेल्यात 2 आणि रन झालेत 2 2. 22 धावा लागल्यात धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्पेल तो कंप्लीट झालाय. करण सोडाचा 2 ओव्हर त्यांनी टाकलाय, म्हणजे काय तर ओमकारलाही बॉलिंग करावी लागणार आणि त्याचबरोबर रमजानही टीम मध्ये आहे, मग तोही तर 1 ओव्हर टाकणार आहे. हे असं षटक अजूनही शिल्लक आहे. पण डगआउट मध्ये नाहीये, अगदी रमजान नाही दिसत आहेत. पण मात्र ओमकारला बॉलिंग चांगली करावी लागेल. हायाम ऍक्शननी बॉलिंग करतोय, अगदी पूर्ण हार्म रोटेट करून वेगाने बॉल टाकण्यात येतोय. पण डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल संघाने जो गोलंदाज रोखून ठेवलाय त्याला आता आमंत्रित करण्यात आलाय. ओमकार आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. वेद 11 अंधेरी संघाचंही कौतुक करावं लागणार आहे, कारण टीम मध्ये अजूनही 2 स्लॉग हिटर आहेत. त्यांनाही चांगली बॅटिंग करावी लागेल. हर्षित आहेत, प्रेम आहेत, त्याचबरोबर अक्षय सारखा एक चांगला बॅटरही आहे टीम मध्ये. त्यांनाही बॅटिंग चांगली करावीच लागणार आहे. धावफलक 18 बॉल 22 झालेत. काय चुरशीची मॅच सुरू आहे बघा, आणि ही पहिलीच फेरी आहे. अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये काय ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. हायाम ऍक्शननी बॉलिंग करतो, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि त्याचमुळे लेग स्लिपही तैनात करण्यात आलेली आहे. पायाच्या बाजूला जिथे स्लिप लावण्यात येते विकेट किपरच्या अगदी जवळ, त्याला म्हणतात लेग स्लिप, तीही तैनात करण्यात आलेली आहे. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती आहे, वेग प्रचंड त्याच्याकडे, पण समोरही ओमकार, आणि या दोन्ही ओमकारांची लढत आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण सोडा आहे तिथे चांगली फिल्डिंग करण्यात येणार आहे. फुलटॉस बॉल होता आणि टीमही म्हणते मागून, तेही सांगतात हरकत नाहीये, तुला वाटतंय तर तू मोठा स्ट्रोक खेळ, नाही वाटत आहे, सिंगल डबल आले तरी चालतील. 11 बॉल आहेत आपल्याकडे. 23 धावा लागल्या धावफलकावरती.
किती टार्गेट सेट करून आहेत. मग जे टीम मीटिंग टीम हर्डल होतो ना, गणपती बाप्पा मोरया म्हणण्याच्या अगोदर ज्या ज्या स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात ना, त्या सगळ्या एक्झिक्यूट करण्याचं कार्य मैदानाच्या आत सुरू आहे. देवकरांनाही चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. समोर ओमकारची ओळख मोठी राहिली आहे. समोरचा बॉल अगदी ही बॅट आणि बॅटच्या आतमध्ये बॉल पार्थ आहे, तिथे चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. फक्त सिंगल मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा दिल्यात आणि हे सगळं बघायला मिळतंच तुम्हाला, कारण अंडरअपच्या क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा बॉल जातो प्रेक्षकही खूप जवळ तैनात उभे असतात ना, मग ज्यांच्या आवडतीचा खेळाडू आहे त्यासाठी टाळ्याही वाजतात. जर आपली टीम बॅटिंग करते, फिल्डर आहे, तर त्याला थोडंसं घाबरवण्याचाही प्रयत्न होतो. सिंगल मिळेल. अजून एकदा ड्राईव्ह करतोय बॉलला. 3 बॉल आणि त्या पहिल्या 3 बॉलवरती ओमकारनी चांगली बॉलिंग केली आहे. फक्त 3 रन झालेले आहेत. 25 धावा लागल्या धावफलकावर. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखाद दुसरा षटकार चौकार त्याचा प्रयत्न होईल, पण तो कधी आणि कोणाच्या विरोधात, कारण रमजान नाही आहे. मग मात्र शेवटची ओव्हर घेऊन कोण येणार आहे? शुभमही येऊ शकतो. अनेक ऑप्शन्स आहेत टीम मध्ये. करणही चांगली बॉलिंग करतो वेळ आल्यावरती. समोर खेळण्याचा प्रयत्न पंचांनी इथे नाही. पंचांचा काही कॉल नाहीये, फक्त सिंगलच मिळेल का? अंपायरकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. बॅटरने जसा स्ट्रोक खेळला ना, खेळल्या त्यांनी सांगितलं माझ्यासाठी हा नोय. अंपायर म्हणतात नाहीये, तू देखील भावनेच्या भरामध्ये धावून जातोय, तसं करू नकोस, फक्त सिंगल मिळणार आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेत. करण ठाकूर आहे तिथे. चांगली फिल्डिंग करावी लागेल. केली आहे चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉल. आणखी एक फक्त सिंगल दिली आहे. वा ओमकार, काय बॉलिंग करतोय. लाजवाब दर्जेदार बॉलिंग सुरू आहे. पहिल्या 5 बॉलचा खेळ झाला, त्यामध्ये फक्त 5च दिल्यात. एकंदरीत 27 लागल्यात. पहिलं पर्व जिंकलेली टीमही लक्षात राहते. आई गावदेवी पवई टीम 2021 पहिलं पर्व, आणि ते पहिलं पर्व त्यांच्या नावावरती राहिलंय. त्यानंतर माहीम पॅकर्स, माहीम जे पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आहेत, त्यांनी पर्व नंबर 2 2022 साल त्यांच्या नावावरती राहिला होता. ओमकार मालाडनी ट्रॉफी जिंकली आहे 2023. 3रं पर्व मुकेश रॉयल चेंबूर या संघाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे. 4थ्या पर्वामध्ये आई गावदेवी पवई, मागच्या वर्षी त्यांचंही नाव या ट्रॉफीवरती कोरण्यात आलं होतं. या वर्षी कोण? 6व्या पर्वामध्ये आपण आहोत. वा, इथे देखील एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. पॅडल स्वीप, तोही रिव्हर्स पॅडल स्वीप करायचा होता बॉलला, पण बॉल बॅटला आदळत नाहीये, पायाला लागतोय. पण वा ओमकार, काय बॉलिंग केली आहेस. अप्रतिम बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग. संपूर्ण टीम टाळ्या वाजवते आणि वाजवल्याच पाहिजेत. 6 बॉल फक्त 5च रन दिलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती रन आली, पण ती लेग बाईसची आली आहे. 3 ओव्हरचा खेळ, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 28. 28 धावा लागल्यात धावफलकावरती. चला, दुसरा ऑफिशियल कॉल आहे. प्रिवन बॉईज नायगाव, डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण आणि माहीम पॅकर्स माहीम, यानंतरची मॅच आपली आहे. दुसरा ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी आलेला आहे. ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण उपस्थित राहा. या मिलिंद शिवलकर सर, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. MCA मान्यता प्राप्त अंपायर देखील आहेत आमच्या सोबत. या शिवलकर सर, स्वागत आहे तुमचं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. 5 पर्व झाल्यात. आय गावदेवी पवई या टीम ही एकमेव टीम आहे ज्या टीमनी हे पर्व 2 वेळा जिंकलंय. या मॅन फ्रॉम मासगाव मितेश जी, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे. एक मात्र षटकार आलाय, दुसरा नाही येणार आहे. अगदी सीमे रेषेवरती तैनात खेळाडू आहे, त्यांनी पकडली आहे कॅच.
शेवटच्या क्षणापर्यंत देवकरण परमार पाहत राहिले ही बॉल जाईल का सीमेरेषेबाहेर, पण अंदाज बांधला, बॉडी बॅलन्स केली आणि व्हाट अ कॅच. आलाय हरीश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, प्रेम पाटील नाव आहे त्याचं, आणि ते नाव सध्याच्या हंगामाला काफी आहे. शेवटच्या क्षणाला येतो, आल्यानंतर असे मोठे मोठे स्ट्रोक्स खेळतोय, अजूनही आठवतंय डोळ्यासमोर, अजूनही त्याची ती पारी आहे. 2 बॅक टू बॅक स्पर्धा खेळल्या, त्या बॅक टू बॅक 2 स्पर्धेमध्ये पठ्ठ्याने छाप सोडली आहे. प्रेम पाटील स्लॉग हिटर, हिटमॅन ज्याला मी नक्कीच नाव दिलंय, प्रेम पाटील आहे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हरीश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, धावसंख्या 28 आहे. वेगवान बॉल आहे, चांगला शो खेळ आहे आणि इथे 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉल मिळालाय तर धाव सुरू होईल मैदानाच्या आत आणि 2 धावा मिळत आहेत. बॅटचा फ्लो बघा, बॅट फिरवण्याची त्याची ती मातब्बर ताकद बघा. ओमकार पाटणेलाही माहिती आहे की प्रेमकडे आहेत ते कॅलिबर्स, त्याला मला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं, आणि ओमकारही धावलाय. 2 धावा कंप्लीट होतील, 30 धावा लागल्यात. बॉल टू बॉलची मॅचही या मैदानावरती साजेशी असेल. चांगला शॉक, अगदी लोअर फुल टॉसचा बॉल आहे. करण सोडा आहे डाऊन द बॉल, चांगली फिल्डिंग होईल, फक्त सिंगल मिळणार आहे. चला टॉस साठी या आले, दोन्ही टीमचे कॅप्टन झालेत. पुढचा बॉल, यॉर्कर बॉल टाकलाय, यॉर्कर बॉल टाकला. इथे विकेट मिळणार आहे, कुणाची मिळते आहे? थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालंय. अंपायर म्हणतात थोडंसं वेळ द्या आम्हाला, आम्ही कळवतो तुमच्यापर्यंत डिसिजन. कुणावरती अन्याय होणार नाहीये. अगदी परफेक्ट. पद्मनाभन प्रभू सरांचं हेच म्हणणं आहे की प्रथमतः पायाने स्टंप डिस्लॉज झाले, त्यानंतर स्टंप पूर्ण उचलण्यात आले, त्यानंतर बॉल लावण्यात आला. मग त्यावेळी जेव्हा स्टंप उचलण्यात आला, बॉल लावण्यात आला, तेव्हा प्रेम स्ट्रायकिंग यांच्या जिथे आउट झाले त्याच्या जवळ होते की ओमकार जवळ होते? जो खेळाडू जवळ असेल क्रॉस करत असताना तो आउट होईल. आणि या सगळ्यांची चाचणी सुरू आहे मैदानाच्यात. विकेट तर आहेच, डॉट बॉलही आहे. बॉल झाले 4, धावा लागल्यात 31, 31 धावा लागल्यात. ओमकार पाटणेला परतावा लागणार आहे. बेद 11 अंधेरी टीमला जे हवं होतं, प्रेमला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक त्यालाच मिळते. मग अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती 31, 31. 31, 31. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डबल, मग सिंगल आणि त्यानंतर आणखी एक विकेट आली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स लागले धावफलकावरती. प्रेमला ते करावं लागेल जे करण्यासाठी त्याला टीम मध्ये घेतलेलं आहे. बघ, अगोदरचा कालखंड मला आठवतो. कल्याणला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. टर्फचं क्रिकेट प्रथमतः चांगलं खेळण्यात आलं, त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर टीम डीके यांनी त्याला ती संधी दिली, त्या संधीचं पठ्ठ्यानी सोनं केलं आणि आज वेद 11 अंधेरी टीम मध्येही त्याची वर्णी लागते. ती का तर त्याच्या खेळामुळे ती लागते. पण हर्षिषचंही कौतुक करावं लागेल, काय बॉलिंग केली हर्षिषनी आहे. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात, 2 विकेट्सही त्याच्या खात्यामध्ये आहेत. सातत्याने शुभमही सांगण्यात येत आहेत मागून, सातत्याने त्याला सूचना करण्यात येते पुढ्यात बॉल टाकायचा नाहीये, तुला चांगला बॉल पिचिंग करणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रेम असेल आणि समोर हर्षिष सारखा एक चांगला गोलंदाज आहे. प्रेमही काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक, 31 लागलेत. 2 टू गो. समोर खेळले हर्षिष आहे, चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. वा,
आणखी एक डॉट बॉल. काय यॉर्कर टाकलाय, यॉर्कर आणि फक्त यॉर्कर टाकण्यात आलाय. बॉलर कडे असणार ते ब्रह्मास्त्र आहे, त्या ब्रह्मास्त्राचं नाव यॉर्कर आहे आणि तो बॉलर हर्षिश आहे. वा हर्षिश, कौतुक आहे तुझे देखील. वेद 11 अंधेरी थोडीशी संकटामध्ये आहे. हरीश बॉलिंग ट्रॅकवर, ते पण काय बॉलिंग केली आहे हरीश. 5 बॉल धावा दिल्या, 3 ज्यामध्ये 2 रनआउटच्या विकेट आहेत, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. वा, हे अंडरम क्रिकेटचा प्रेम आहे. या बॉलवरती षटकार लावलात हर्षितनी तर शुभम लोखंडेकडून 500 रुपयाचा पारितोषिक त्याला असणार आहे. पण लगवेल का? हरीशने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली आहे. समोर हर्षित शेट्टी आहे. पहिला बॉल खेळतोय आणि पहिल्या बॉलवरती देखील टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. ओमकार आले डाऊन द बॉल, 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. फेकी आली स्ट्रायकर एंडला आणि विकेट मिळणार आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या हरीशसाठी व्हायला हरकत नाही. स्लॉग ओव्हर मध्ये काय बॉलिंग केली आहे पठ्ठ्याने, वड बॉलिंग. आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये 3 विकेट आहेत, रनआउटच्या आहेत. आणि पहिल्या बॉलवरती त्याला लेजिट विकेट मिळाली आहे. धावा लागल्यात 32, जिंकण्यासाठी करायच्यात 33 धावा. चला सगळे बॉल जमा करा, सगळे बॉल अंपायर्स कडे जमा करा. हा माहित, टॉस करूयात. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स अवेलेबल आहेत. मिलिंद शिवलकर सर आहेत, MCA मान्यता प्राप्त अंपायर आहेत. सर टॉस आपण आपल्याच हस्ते करणार आहोत. हेड अँड टेल, सिंपल कॉल आहे. कोण कॉल करताय? हेड इज द कॉल आणि टेल इट इज. थँक्यू सर, धन्यवाद. आपण पुनश्च एकदा विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. बेस्ट ऑफ लक देतात. दोन्ही टीमचा टॉस जिंकलेला आहात आणि टॉस जिंकल्यानंतर एक पर्वही तुमच्या नावावरती राहिलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुकतंच मी तुम्हाला सांगितलं. पण आता आव्हान सगळ्यात मोठं आहे, कारण सध्याच्या हंगामात फॉर्म म्हटलं ना की ह्याच टीमचं नाव घेणं गरजेचं आहे. आव्हान किती मोठं आहे, त्याचबरोबर स्पर्धा खेळण्यासाठी किती एक्सायटेड आहात आणि स्टँडर्ड डिसिजन काय आहे? आम्ही बॅटिंग करणार, कारण समोर चांगली टीम आहे, तर त्यांच्यासमोर आम्ही फ्री माइंड बॅटिंग करू शकतो, त्यामुळे आम्ही बॅटिंग करणार. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दडपण नको आहे, आम्ही चांगली बॅटिंग करणार, मोठं टार्गेट सेट करणार आणि त्यानंतर चेस करण्याची संधी त्यांना देणार आहोत. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टन्स. आपण हँडशेक करा दोन्ही कॅप्टन्सचा. बेस्ट ऑफ लक. सुनील, सध्याचा हंगाम अगदी असा राहिलाय ना की तो सध्याचा हंगाम ड्रीम राहिला तुमच्यासाठी, एक ड्रीम रन राहिली आहे टीमसाठी. आता या मॅचमध्ये अपेक्षा काय, टीमकडे पूर्ण टीम अवेलेबल आहे का आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात? सर्वप्रथम तर गणेश दादाने खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे आणि ही टुर्नामेंट आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अगदी शॉर्ट अँड स्वीट, जो दरारा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तेवढा सॉफ्ट स्पोकन हा पट्ट्या मैदानाच्या बाहेर आहे. हीच ओळख राहिली आमच्या संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मजा येणार आहे या मॅचमध्ये. त्या अगोदर जी सेकंड इनिंग ज्याला प्रारब्ध होतोय ना, तिथेही मजा येणार आहे. धावसंख्या मोठी झाली नाहीये, बॉल आहेत 30, जिंकण्यासाठी करायचे फक्त 33. बॉल टू बॉलची मॅच आहे, पण कुठेही जाऊ नका. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी एक्साइटमेंट घेऊन येतात, ते पाहत राहा. श्रीसाई स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आवाज जोडला जाईल आपल्यासोबत, आपलाच लोकल बॉय अंडरआर्म क्रिकेट, आणि त्यातील एक खूप चांगला आणि नामवंत आवाजाने समालोचन करणारे विशालजी जावीर सर. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद डीजे. आभारी आहे मनीषजी आपले देखील. वाडीचा आपला पवईतील वाडीचा बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, श्रीपाद, स्वागत आहे आपलं. चला वय सोबत चॉकलेट बॉय आपले तन्मय. पवईचे अनेक असे चेहरे आहेत
ज्यांना पाहिलं की मन असं प्रफुल्लित होतं, जे न पाहिल्यावरती दिवस मला वाटतं पवईत आल्यासारखं होतच नाही, ते सर्व चेहरे आज आपल्याला या नगरीमध्ये पाहायला मिळतील. चला वळूयात आपण मॅच कडे. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. बघता बघता एक एक मॅच पुढे पुढे जात आता मात्र सामना क्रमांक 3 नव्या डावाला सुरुवात झाली. टार्गेट अचीव करायचंय. वेद 11 अंधेरी या संघाने जे रचलेलं टार्गेट आहे ते टार्गेट डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर या संघाला अचीव करायचंय. 33चं टार्गेट आहे, सॉरी. 33 धावांचं लक्ष. सलामीची प्रारंभी जोडी शुभम लोखंडे, करण सोडा, धीरज वेरी फर्स्ट ओव्हर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा लेग साईडला फ्लिक केलाय. दिपेश येत बॉलवरती साडाला बॉल आधून पुन्हा मैदानाकडे रवाना होतोय. 5 ओव्हरमध्ये काहीशा धावसंख्येला ब्रेक लावला गेलाय. बॉलिंग अटॅक वरती चांगलं कौशल्य पाहायला मिळालं. फिल्डिंग वरती त्यांचं चांगलं प्रभावी पकड पाहायला मिळाली आणि त्यातूनच एका मोठ्या संघाच्या विपक्ष त्यांचा पहिल्या डावाचा सार्थकी खेळ अनुभवता आला. पण एका बाजूला धीरज सारखा देखील अनुभवी एक शांत संयमी आणि एक हुशार बाणाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. अलीकडेच मागील आठवड्या दरम्यान धीरजने खऱ्या अर्थाने जशी गोलंदाजी त्याची प्रभावी असते त्या पलीकडे त्याने त्याच्या फिल्डिंग मधून तिथल्या प्रत्येकाला मात्र मंत्रमुग्ध करून टाकलं. काय फिल्डिंग एफर्ट दिले त्याने माहुलगाव परिसरामध्ये, तो धीरज आपण पाहतोय. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, तिकडे प्लेयर आहेत हर्षित होते. पुन्हा सिंगल रन मिळणार. हे कमी धावांची मॅच नेहमीच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाल्यात. ही देखील होऊ शकते, शंका नाहीये. दोन्ही तेवढे बलाढ्य संघ आहे, तुल्यबळ संघ आहे. दोन्ही संघांना एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच कसे आखायचे याची तंतोतंत माहिती आहे. यावेळेला स्लाइस कार्ड हलकासा कट केला. तिकडे प्लेयर आहे प्रेम आहे, तिकडे झाडामध्ये लपवलाय त्या प्रेमला, दडवून ठेवलाय. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शुभम आणि करण काहीशे उशिरा उपस्थित झाले होते, त्यामुळे त्यांना आपण प्रारंभी जोडी म्हणून पाहिलं नव्हतं. जोडीमध्ये पुन्हा बदल केला गेला संघाच्या माध्यमातून आणि आता ही प्रारंभी जोडी धावांसाठी धावाधाव करताना सुरुवात तर केली आहे. औषध कशी फाईट होणार, मजा येणार मॅचला. पर्व 6 5 पर्व आपण बघितलं कोणकोणत्या संघाने या क्रीडा स्पर्धेवरती आपल्या नावाचा बोलबाला, आपल्या नावाचं नाव अधोरेखित केलंय. खोलवर टप्प्याचा बॉल संधी होती, दिपेश पाडावी आला होता. एक चांगला संधी मिळाली होती, मिसफील्ड केली गेली आहे. प्रयत्न चांगले होते दिपेश यांचे, लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले. पहिलं पर्व 2021 या क्रीडा स्पर्धेचा आई गावदेवी पवई संघाने आपल्या नावावरती शिक्कामोर्तब केला. 22 मध्ये माहीम पॅकर माहीम हा संघ जिंकला. 2023 ओमकार मालाड या संघाने देखील कर्तबगारी दाखवली. खालोखाल 2024 मुकेश रॉयल चेंबूर या संघाचं नाव देखील उजळलं गेलं. आणि गतवर्षी पुन्हा एकदा पवईचा बोलबाला आई गावदेवी पवई या संघाने देखील पुन्हा आपल्या पवईचं नाव ज्वलंत केलं. यंदाचा पर्व कोण मात्र या नावावरती या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरणार. खोलवर टप्प्याचा बॉल मिसफील्ड होते, तिकडे लेग साईडला स्वीप केला होता. संधी साधली पुन्हा एकदा 2 धावा क्षणात पापणी लवते आणि लवते. दुहेरी धावांचं कॉल कम्युनिकेशन देऊन धावसंख्या कशी पुढे गेली हे मात्र इथे असलेल्या प्रत्येकालाच मात्र कळेनासं झालं. हे असतं क्रिकेट, हे मुंबईचं क्रिकेट, हे अंडरआर्मचं क्रिकेट. हे तुम्हा सर्वांना वेड लावणारं, प्रेम देणारं आणि अमर्याद आनंद देणारं क्रिकेट, मुंबईकरांचा लाडका अंडरआर्म क्रिकेट. परंतु हे ओपन क्रीडा स्पर्धा, पावसाळी क्रीडा स्पर्धा, सेन्सिबल, संयम, क्या बात आहे. काय हलकासा फुटवर्क पाहायला मिळाला. 7 धावा झालेत, 1 ओव्हर 7. पण धीरजचं देखील कौतुक आहे. कमी धावांच्या मॅच मागे त्याने देखील धाव संख्येला अधिक काही वाढू दिले नाहीये. 7 रन. चला यानंतरची मॅच आहे. दोन्ही संघांना विनंती, आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टॉस तर झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 पहिला दिवस शनिवारचा, हा पहिला दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. गेली अनेक वर्ष गणेशजी कंसे, सागरजी पेजे, पवई परिसर, पवई पंचकुटीर मंदिर, गजानन दुर्वाप्रिया गजानन मंदिर या परिसरातील सर्व जे स्थानिक विभागातील रहिवासी आहे यांचं सहकार्य अनेक जण उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब
यांचं देखील विशेष या क्रीडा स्पर्धेला सहकार्य. बॉलर क्रमांक 2 ओमकार पाटणे. मनीष सरांनी उल्लेख केला या खेळाडूचा ज्यावेळेस क्रीडा स्पर्धा सुरुवात झाली सर्वोत्तम 10 खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूंचा समावेश भरणा आहे ना त्यातील या खेळाडूची नक्की चर्चा होते. दिवा डोंबिवलीचा खेळाडू खोलवा टप्प्याचा बॉल. संधी आहे काय? पाय रुतलाय चिखलामध्ये. हे रुतलेले पाय हा माखलेला चिखल हा जरी तुम्हा आम्हाला आवडत नसला तरी पण या चिखलामधून एक आनंद मिळतो. या अंगावर लागलेले डाग आनंद देतात. ज्यावेळेस संध्याकाळी आपला विजय मिळतो तो माखलेला चिखल आपल्याला सांगून जातो की आज मी काय कमवलंय. चांगला बॉल पाहायला मिळाला ओमकार पाटणी यांचा. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल. एखादा नवीन बॉल असतो ना तो थोडासा कष्ट देतो बॉलरसाठी. पहिल्या ओव्हर देखील तसंच पाहिलं. नवीन वस्तू कोणाला आवडत नाही. नवीन वस्तू जुनं होऊ नये हे कोणालाच आवडत नाही. परंतु नवीन बॉल जुना हो हा बॉलरला नक्कीच मनामध्ये राहतं. बॉल जुना झाला तर तेवढाच आम्हाला देखील तो मोका मिळू शकतो प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. आणि बॅटरला देखील कधी कधी नवीन बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं कष्ट असतात. बॉल जात नाही सहजासहजी. षटकार मारला कोणी? आजच्या दिवसात पहिल्या षटकाराची सुरुवात केली ती म्हणजे कुणाल. कुणालने एक षटकार मारला आणि त्याच्या खालोखाल आणखी एक षटकार आला. तो षटकार कोणी मारला? ओके एकच आलाय. सॉरी कुणाल तुमची नजर आमच्याकडे फिरते. येस हुकमी बादशाह आजच्या दिवसातील षटकाराचा तुम्हीच आहात आणि तुमच्याच नावाची नोंद असणार आहे आजच्या दिवसात अजूनपर्यंत तरी. परंतु उद्याच्या दिवसामध्ये पवईचे अंतर्गत खेळाडू देखील त्या षटकारामध्ये नमूद करतील आपल्या नावाची. त्यात पहिलं नाव कोणाचं असेल ना तर बॉबी पाजी. बॉबी पाजी षटकाराचा बादशाह म्हणून षटकार ठोकणार इकडे. पाहतोय मॅच पाहतोय. दरम्यानचा बॉल काय निर्णय होते? व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतोय. एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. कमी धावांची मॅच कव्हर अप करायची आहे त्यामुळे कुठेतरी फाईट तुमच्याकडे अधिक जास्त आहे. संघर्ष आहे. संघर्ष अटळ आहे नो डाऊट. परंतु संघर्ष आणखी कमी कसा करता येईल हे कडे पाहिजे. स्क्वेअर लेगला केलेला स्ट्रोक सुरेश येतात बॉलवर. सिंगल रन मिळणार आहे. तिकडे थांबू नका. ते डगआउट मध्ये जे बसलेत ना जो कॅमेरा डगआउट आहे ना तिकडे तिकडे प्लीज विनंती आहे कॅमेरा डगआउट मध्ये थांबू नका. सामना क्रमांक 3 रंगतदार मॅच. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच आखतायत. यावेळेला समोर खेळले फटका फसला. धीरज आहे तिकडे आणि खेळाडूला बाहेर जावं लागणार आहे. करण सोडाची खेळी संपुष्टात येते. डीजे येस प्लीज प्लीज. हॅलो क्या बात आहे. डीजे देखील कुठेतरी आम्हाला कळवत आहेत पहिला पाऊस पडला की चाहूल लागते. दहीहंडी उत्सवाची चाहूल लागते. गणेशोत्सवाची चाहूल लागते. आपल्या सणांची मराठी सणांची हिंदू सणांची परंपरा आपण गेले अनेक पर्व जोपासत आलोय आणि पहिला पाऊस पडला की ऐकू येते कानावरती शिट्टी आणि मग थरावर थर रचत आपले मानवी मनोरे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रावर घेऊन आपला हा गोविंदा संपूर्ण मंडळाचे गोविंद आपण घेऊन दाखल होत असतो. ही परंपरा आहे. ही परंपरा जोपासली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मुंबई अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं तसं जोगेश्वरी ही दहीहंडीची पंढरी म्हणून तिचे प्रामुख्याने पाहिलं जातं. मोठमोठे गोविंदा पथक जय जवान सारखा गोविंदा पथक ज्यांनी 3 वेळा 10 थर रचण्याचा विक्रम 3 वेळा 10 थर उतरवण्याचा विक्रम कोकण नगर गोविंदा पथक यांनी देखील प्रथम 10 थर लावण्याचा विक्रम. त्याचबरोबर आर्यन गोविंदा पथक देखील यांच्या देखील गोविंदा पथकाचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. अखिल मुगबाड गोविंदा पथक मुंबईचा. त्याचबरोबर असे अनेक गोविंदा पथक आहेत ज्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान अभिमानाने उंचावते. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन.
यावेळेला फटका फसलाय पॉइंट कव्हरच्या दिशेने अरुण चौहान. बर्थडे बॉय, आज बर्थडे बॉय मात्र नाराज होऊन प्रत्येकाला इथे माघारी पाठवतोय, म्हणजे स्वतः माघारी येतो आणि प्रत्येकावरती नाराजगीची नेक्स्ट बॅटर कुणाल येत आहेत. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट परिधान केलंय. 11 धावा झालेत. ओमकार पाटणे गोलंदाजी करतायत. एक्स्ट्रा दिला होता, 2 व्हाईट बॉल खर्च केलेत, पण विकेट देखील मिळवले. 4 बॉल आणि 11. कुणाल आलेत नवीन बॅटर. अरुण मात्र माघारी गेले. आज अरुण यांचा वाढदिवस आहे, परंतु मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर कोणाचा वाढदिवस आज आहे हे जर निश्चित करायचं आहे ना, पद्मनाभ प्रभू सरांचं स्टेटस पहा, तुम्हाला कळून जाणार आजच्या दिवसामध्ये कोणाचा वाढदिवस आहे. सर्वांचे वाढदिवस त्यांची नोंद मात्र त्यांनी अचूक ठेवलेली असते. खरंच हे देखील त्यांचं एक स्वतःचं प्रेम आहे या अंडरआर्म क्रिकेटच्या खेळाडूंवरती. लेफ्टी बॅटर कुणाल. बॅटकॅट आणि तिकडे जर आपण पाहिलं तर थांबावं लागतंय. मॅच होणार काय, फाईट मॅच येणार काय अगदी शेवटच्या बॉल पर्यंत. रंगत वाढणार काय, रंगतदार होणार काय. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये झुंज देत आहेत. स्कोर आहे 11. स्थिरावलेली धावसंख्या, धावांची गरज काहीशी कमी आहे, परंतु धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये स्थिरावलेली पाहायला मिळते. एक वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि एक वेगळी मुंबई अंडरआर्म मध्ये ओपन क्रीडा स्पर्धेमध्ये रबर बॉलचं प्रत्येक विभागामध्ये आयोजन पाहायला मिळते, पण त्यात टेनिस बॉल, सॉफ्ट बॉल ही संकल्पना या क्रीडा स्पर्धेची आपल्याला गेल्या अनेक पर्वांपासून 6 पर्व आपल्याला अनुभवता येते. जबरदस्त आयोजन. क्रीडा स्पर्धेचं पारितोषिकांमध्ये देखील वेगवेगळ्या भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग अधिक जास्त करू नका मित्रांनो, खूप सामने आहेत. 5 ओव्हरची आपण सेकंड राऊंड देखील खेळतोय. कोणत्याही प्रकारे तुमच्यावरती अन्याय होणार नाही ही खऱ्या अर्थाने आयोजकांची जी त्यांनी एक जमेची बाजू ठेवली आहे ना, त्यामध्ये तुम्ही तुमचा वेळेचा सहकार्य करा. कंप्लीट होईल अगदी संपूर्ण क्रीडा स्पर्धा 5 ओव्हरच्या. सहकार्य करा. पण टू गो, शेवटचा बॉल. चिखलात पाठीमागे किपरला देखील किती कष्ट आहेत. त्या चिखलामध्ये मात्र पूर्ण त्याचे पाय घट्ट असे रोवलेत, त्याने फसलेत त्याचे पाय. इथे उडवलाय, फटका फसलाय. प्लेअर आहेत तिकडे. 1 बाउन्स बॉल कलेक्शन केलं जातं. व्हेरी नाईस. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळतंय. काय बॉल थांबवला गेलाय, क्या बात आहे. अजय, अलीकडच्या काळामध्ये अजयच्या नावाची देखील चर्चा आपण अंडरआर्म ओपन क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रामध्ये सर्वात लवकर पोहोचलेला खेळाडू म्हणून अजय आहे. सर्वात अगोदर आला इथे का मैदानाची शहानिशा केली, त्याच्या संघाशी त्याने देखील कोऑर्डिनेट केलं आणि तदनंतर त्याने देखील आजच्या दिवसाचा प्रवास सुरुवात केली आहे. क्रिकेट हेच असतं. आज पवई परिसरातील, निटी परिसरातील सॅम यांचा देखील वाढदिवस आहे. तुम्हाला देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गजानन पवार यांच्याकडे देखील त्यांची नोटपॅड मध्ये नोंद असते. पवई मध्ये कोणाचे वाढदिवस आहेत आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याने. कल बॉबी भाई का बर्थडे. स्कोर जर आपण पाहिलात तर 12 झालेत. पुन्हा एकदा ते शस्त्र उगारला गेलंय, ते शस्त्र बाहेर काढलंय, तो विश्वास दर्शवलाय, ती खात्री आहे त्या संघाला आणि जो खेळाडू त्या योग्यतेचा आहे ती परिपूर्णता त्याच्यामध्ये आज दडलेली असते. आणि खऱ्या अर्थाने एक खेळाडू वृत्ती घेऊन त्याची वाटचाल आपण मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये 12 रन झालेत. तो गोलंदाज म्हणजे धीरज चौहान. या गोलंदाजाचा इथे विशेष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. 3rd ओव्हर आहे, महत्वाची ओव्हर आहे, कारण रिपीट बॉलर म्हणजे त्या विश्वासाने ती गोलंदाजी दिली जाते, कारण तो ब्रेक लावू शकतो त्या गोलंदाजीवरती धावसंख्येला. तो विश्वासार्थ कामगिरी आता गोलंदाजीवरती या गोलंदाजाला करावी लागेल, अर्थातच धीरजला.
पहिला बॉल संधी आहे काय नो मॅच लँड मध्ये थोडा दूर राहिला टप्पा हर्षित आणि सुरेश आहेत बॉलच्या जवळपास सिंगल मिळणार आहे शुभम लोखंडे अजून एक हे पटलावरती तैनात झालाय शुभम म्हणजे कोण तर शुभम म्हणजे कोण हे सांगणंच आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये गरजेचं नाहीये शुभम म्हणजे कोण तर प्रत्येक बॉल वरती उलगडत जाणार गणित म्हणजे शुभम हे आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला दाखवून देणार आहे शुभम लोखंडे चेंबूर परिसराचा खेळाडू दिवसा गणित त्याच्या चर्चेमध्ये त्याच्या ख्यातीमध्ये भर होते चाहता वर्ग त्याच्या अवतीभोवती पुन्हा एकदा गर्दी करताना पाहायला मिळतोय खोलवटप्याचा बॉल उडवलाय हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय नो मॅच लँड मध्ये गॅप मध्ये खेळला गेलाय चपाईने पळालाय पहिली कंप्लीट दुसरी कंप्लीट तिसरी घेतोय काय अर्ध्या वाटेवरती गेला पुन्हा माघारी आलाय पण शुभमने 2 धावा कंप्लीट केल्या तुम्हाला तुमची शरीर यष्टी देखील आहे ना एखाद्या खेळामध्ये तितकं मदत मिळू शकते तुमची सडपातळ बांध्याची शरीर यष्टी तुमच्या धावा कंप्लीट करण्यामध्ये मदत करतात तुमचा फिटनेस वर्क तुमच्या संघाला तुम्हाला स्वतःला एक फीडबॅक देतो तुमच्या संघाला जिंकण्यामागे तुमच्या स्वतःमध्ये मदत करतो त्यामुळे तुमची शरीर यष्टी देखील फार महत्वाची आहे 15 धावा झाले जवळपास अर्ध्या धावांचा पल्ला गाठलाय 5 ओव्हर दरम्यानची अपुरी कमी धावसंख्येचा पाठलाग करत असता फाईट चांगली होते विकेट मिळवलेत कोण जिंकेल सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाणार आणि कुणाचा प्रवास इकडे थांबेल याकडे सर्वांचा नजरा लक्ष वेधलंय मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट अमर्याद आनंद देणारा खेळ शनिवार आणि रविवार आला की चाहूल लागली ती क्रिकेटची प्रत्येक विभाग शोधायचे प्रत्येक विभागामध्ये जायचं आणि क्रिकेट खेळायचं कोणत्या विभागात आज आयोजन आज आहे पवई नगरीमध्ये पवई परिसर खोलवटप्याचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न संधी आहे मिळवलीये संधी कुणाची मिळवायची होती आणि कुणाची मिळालीये कोणता मासा गळायला लागला ना हे महत्वाचं आहे मग तो कोणताही असो शार्क असो नाही तर डॉल्फिन असो मासा पकडलाय जाळ्यामध्ये सापडलाय माझ्या रनआउटच्या माध्यमातून माघारी गेलाय खेळाडू नेक्स्ट बॅटर करण ठाकूर पालघर परिसराला बिलॉंग करतात मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट हा कुठे कोणत्या कोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलंय आज पालघर जिल्ह्याहून देखील खेळाडू तैनात होऊ लागलेत अंबरनाथ कल्याण बदलापूर वरळी मुंबई उपनगर मुंबईनं साऊथ मुंबई अशा अनेक विभागातून आज संपूर्ण मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट उलगडत चाललंय वाढत चाललंय म्हणूनच या ट्रॉफीवरती आम्हाला वारंवार सूचित करावं लागते दाखवावं लागतंय या डिझाईन केलेली ट्रॉफी महाराष्ट्राचा हा डिझाईन केलेला नकाशा म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून येणारे खेळाडू हे मुंबईचं अंडरआर्म क्रिकेटचं वैभव आहे हे दर्शवतायत छत्रपती शिवाजी महाराजांची देखील प्रतिमा आम्हाला प्रेरणा देते ऊर्जा देते छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 6व्या मॅच कडे ओहो नाईस वन क्लास एक हुशारी बाणा पाहायला मिळाला दुहेरी धाव मिळणार आहे डिक्लेअरचे 2 रन 2 धावा डिक्लेअर तिकडे 2 धावा असणार आहेत शुभमला जाणीव आहे कशी परिस्थिती कशा प्रकारे हँडल करायची विकेट गेलेत त्यामुळे गरज काय मोठे स्ट्रोक खेळायचेत का नाही तर इकडे केवळ दुहेरी तिहेरी सिंगल हे महत्वाचे आहेत हे मॅटर करतायत रन तेच जर आपण जोडले तर आपल्या संघाला विजय मिळवण्यामागे कुणीही थांबू शकणार नाहीये 18 धावा झालेत चौथा बॉल अजूनही आवश्यकता आहे 15 ना 15 धावांची 14 बॉल 15 धावांची आवश्यकता मॅच अजून किती संघर्ष वाढवणारी होणार आहे बॉलिंग अटॅकवर इंटरेस्टिंग मॅच होते षटकार खूप क्वचित येत आहेत क्वचित म्हणजे एकच आलाय कोण आहे षटकाराचा बादशाह आजच्या दिवसातला कुणाल नो डाऊट चांगला बॉल अपील होते लाऊड अपील हर्ष आणि देवकर परमार होते यष्ट्यांच्या मागे जावं लागतंय माघारी विकेट मिळवली गेली शुभम लोखंडे बॅट कडा जाणवलं गेले परशानी निदर्शनास आणलंय आणि विकेट
बॉल टू बॉल आता किती आहे 13 बॉल 15. मनीषला पाठवलं गेलंय. मनीष चेंबूर परिसराचा आणखी एक विश्वासास पात्र खेळाडू, ज्याच्यावरती केव्हाही कधीही कोणत्याही क्षणाला दाखवा विश्वास. कशाही परिस्थितीमध्ये कोणत्याही भूमिकेमध्ये फिल्डिंग म्हणून टाकला त्याला कुठेही कोणत्याही झोन मध्ये, तिथे देखील तो सेफ झोन मध्ये दाखवतो. कुठेही कोणत्याही क्षणाला त्याला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं तेव्हा देखील त्याची भूमिका योग्य आहे हे दर्शवून देतो. आणि बॅटिंग मोडवरती त्याला कधीही ऑन केलं तर बॅटिंग मोडवरती देखील तो आपला पंखा फास्ट करूनच असतो. इथे तसा पंखा फास्ट करण्याची गरज नाहीये. स्लोअर पद्धतीने देखील तुमची धावसंख्या तुम्हाला कव्हर अप करू शकता. त्यामुळे संघाची स्थिती ओळखा आणि मॅचला जिंकून द्या. मनीष आलाय. 18 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. आशिष यांचं देखील स्वागत आहे. गॉगल लावून आज पवई परिसरातील आणखी एक स्टार व्यक्तिमत्व. काय जबरदस्त बॉलिंग. एक मला वाटतं एक साधारण आणखी 5-6 रन जरी असते ना वर तर मॅच आणखी मजा आली असती. प्रेक्षकांना असं हवं असतं कोण जिंकतोय काय याच्यामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही. क्रिकेट कसं रंगतंय कसं फुलतंय शेवटच्या बॉलपर्यंत कशी मॅच जाते हे पाहणं क्रिकेट प्रेक्षकांना आवडतं. आणि त्यासाठीच आज प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहे. पवईचा आमचा प्रेक्षक राजा आहे, अनेक मुंबईचा प्रेक्षक राजा आहे आणि लाईव्हची देखील प्रेक्षकांची गर्दी आम्हाला सांगून जाते की ही क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने तुमच्यामुळेच खरं तर यशस्वी होते. चांगली बॉलिंग धीरज, खरंच कौतुक आहे तुमचं देखील. 3 षटकांसाठी समाप्ती झाला. 3 षटक 19. आता गरज आहे 12 बॉल आणि 14. हर्षितची ओव्हर डिसाइडेड ओव्हर आहे. ज्या हर्षितने पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या त्याची पुनरावृत्ती करता येते का? करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. जर अशा प्रकारे ओव्हर जर तुम्ही केलात तर कदाचित तुमच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहायला मिळणार आहे. कुणाला आवडणार नाही आपल्या नावाचं कौतुक. पाहुयात काय गोलंदाजी करणार. सामोरे जातात मनीष, डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. चला वेळेचं बंधन राखायचंय मित्रांनो, विनंती आहे. महत्वाची ओव्हर. दरम्यानचा पहिला बॉल स्विच हिट केलाय. स्पेअर लेगला केले गेले. गॅप मध्ये खेळला जातोय. प्रेम आहे तिकडे झाडातून येईल काय बॉल पर आणि तिकडे रन मात्र पूर्ण होतोय. कठीण असतं थोडंसं झाडामध्ये बॉल गेला तर त्या बॉलवरती शेवटपर्यंत तुमची नजर स्थिर ठेवून बॉल पटकन कलेक्ट करायचा. 2 धावा मिळाल्यात. मनीषकडनं अपेक्षा वाढल्यात. मनीषकडनं विजयाचे संकेत दिले जात आहेत परंतु पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे. सुरेश घाई केली. आला होता अचूक. हेरलं होतं त्याने मनीषची भूमिका परंतु घाई केली सुरेशने. कुठेतरी फसला होता मनीष देखील जाळ्यामध्ये. बॉल टू बॉलची मॅच बघायला देखील मजा येऊ शकते. चला यानंतर होणारी मॅच प्रिवन बॉईज नायगाव डिंगडॉंग जॉर्ज 11 आणि विपक्ष माहीम पॅकर अशा 2 संघांमधून असलेली नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिवन बॉईज नायगाव डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. फसलाय तिकडे विकेट मिळवली जाते. ओमकार पाटणे सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. धीरज येत आहेत. संपूर्ण संघ येतोय सेलिब्रेशन करताना.
हॅलो स्वराज कुंभार वन साइड हिरो व्यासपीठावर येत आहेत. स्वागत आहे. श्री साईच्या कॅमेऱ्यामध्ये देखील स्वराजचं चित्र कैद केलंय. चला जाऊया मैदानाकडे. ओमकार आलेत. परई परिसराचे खेळाडू बॉलर आहेत. बॅटर म्हणून देखील त्यांना भूमिका पार पाडावी लागणार. 9 बॉल 11ची गरज आहे. स्कोर जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा 1 धाव. 8 बॉल 10. 2 धावांचा फरक आहे. 2 धावांची अधिकता आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत काय मॅच घेऊन जातात. एक साधारण 2 धावांचा फरक जर शेवटच्या ओव्हरपर्यंत जरी असला ना तरी मॅच आहे ना इंटरेस्टिंग होऊ शकते. मजा येणाऱ्या मॅचला. हर्षित तुझी कामगिरी तुला फत्ते करायची आहे. शेवटचा कोणी बॉलर असेल तो येईल त्याची कामगिरी करेल. पण या क्षणाला आता जी सिच्युएशन आहे ना ती हँडल कर. ही महत्वाची सिच्युएशन आहे. मणीसारखा एक चांगला बॅटर तुझ्या सामोरे जातोय. त्याच्याकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. यावेळेला बॉल चांगला आहे. सिंगल मिळतोय. 1 रन पुन्हा मिळणार आहे. एका धाव्याने समीकरण पुन्हा उलगडते. 7 बॉल 9. शेवटचा महत्वाचा बॉल. काय मॅच होते. कमी धावांची मॅच. इंटरेस्टिंग रंगतदार फाईट होतीये. संघर्ष कायम आहे आणि त्या संघर्षाचं नाव आहे विजय. कोण मिळवणार या मॅच वरती विजय पाहावं लागणार आहे. एका बाजूला डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर, एका बाजूला वेद 11 अंधेरीवीर पक्ष चेंबूर. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रन मिळेल. पहिली तर कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता क्षणी 2 कंप्लीट होत आहेत. चालाकी दाखवली तिकडे. रिस्क घेतली. विकेट गेले असताना देखील ओमकारने आणि मनीषने धाडस दाखवलं आपल्या संघासाठी आणि त्या रिस्कचं नाव आहे लेग बाईज. 2 धावा मिळत आहेत. ही गडबड झाली. ही गोची झाली. ही चिंता वाढली. 6 बॉल 7. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. पावसाचे संकेत आहेत. पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते. वातावरणामध्ये तशी काहीशी परिस्थिती उद्भवली आहे आणि जर का पावसाने हजेरी लावली तर मग गणितांमध्ये देखील फेरबदल होऊ शकतो. काही गणित विस्कळीत होऊ शकतात, बिघडवू शकतात. हे क्रिकेट असतं. कुणाच्या वाट्याला येणार पराभव, कुणाच्या वाट्याला येणार विजय पाहावा लागणार आहे शेवटच्या 6 बॉल मध्ये. मंगेशजी गावडे आणि राहुलजी ववळ स्वागत आहे आपलं. मुंबईचे आणखी 2 चेहरे. प्रत्येकाला मात्र कुठेतरी मॅच खेचून आणते मैदानाच्या दिशेने. एक्साइटेड मॅच आहे. चला 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 स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल स्पीडअप करा. आली हलकीशी सर जर पावसाची बॉल मध्ये आला ओलावा तर मग तुमच्या विजयावरती पाणी फेरलं जाऊ शकतं. कोणाच्या वाट्याला विजय, कोणाच्या वाट्याला पराभव सांगणं कठीण आहे. मॅच इंटरेस्टिंग होऊन बसली आहे. छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026. बॉबी भाई गाइड कर रहे हैं अपने टीम को. बॉबी भाई ये होना जरूरी है. अपने टीम के पीछे एक ब्लेसिंग लेके खड़े रहो. अपनी टीम जीतने के लिए आपकी शुभकामनाएं बहुत जरूरी है. शायद टीम जीतने के बाद आपके लिए भी कुछ उस टीम के तरफ से छोटा सा एक तोहफा मिल सकता है. तो टीम के साथ रहिए, कंसिस्टेंसी रखिए. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. चला चला मित्रांनो, बराच वेळ घेत आहे बघा. तुम्हाला एवढा वेळ घेणं तसं आम्हाला मान्य होत नाहीये, कारण अंधार आत्ताच जाणवतोय. कारण दाटलेले ढग, कुठेतरी पाऊस जर आले तर मग पुन्हा एकदा अंधार होऊ शकतो. क्लायमेट थोडंसं चेंज होईल, त्यामुळे लवकर अंधार झाला तर मग मॅच फसेल. प्रेशर आहे, प्रेशर आहे, प्रेशर आहे. अंधेरी की चेंबूर, कोण जिंकणार या मॅच वरती, कोण नाव कोरणार, लक्ष वेधलं गेलंय. जिथे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले त्या प्रेक्षकांमध्ये आणखी भरणा झालाय, कारण शेवटला मॅच इंटरेस्टिंग झाली. इथे उपस्थित प्रेक्षक त्यांच्यामध्ये देखील भर वाढली आहे. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. हे असतं क्रिकेट. शेवटचं अस्त्र उगारलं गेलंय. दिवेश पाडावे. 6 बॉल 7 धावांची गरज. फिल्डिंग महत्वाची, फिल्डिंग महत्वाची. एक एक रन महत्वाचा आहे. स्लोवर डिलिव्हर केलाय. वेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मनीषने मात्र इथे काय केलंय,
अनोख्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट इथे पणाला लावली आणि त्यातूनच वेद 11 अंधेरी या संघाकडे आणखी एक जमेची बाजू विकेटच्या स्वरूपामध्ये घडली आहे. त्यामुळे वेद 11 हा संघ बघता बघता कलाटणी देऊ लागलाय. मॅच पुन्हा एकदा आणखी एका वेगळ्या मोड वरती पाहायला मिळते. कहाणी में ट्विस्ट, कुणाला आवडणार नाही अशी मॅच पाहायला. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, अडचणीमध्ये वाढ. देवा पांडे नवीन आलेला बॅटर. एक धावेची अधिकता होती तिथे दुहेरी धावेची झाली आहे. नजरा मॅच कडे, लक्ष सर्वांचं. जो जिंकेल तो सेमी मध्ये जाणार आहे. एक मोका श्वास या 5 बॉल नंतर घेणार तो संघ कोण आहे. बॅकफुटला जाऊन हलकासा टॅप केलाय. सिंगल निश्चितच मिळू शकतो. प्रेशर असणार आहे त्यामुळे डबल माइंड देखील होऊ शकतो. बॅटर कधी कधी बॅटचा फ्लो ओपन करू की आखूडच ठेवू या द्विधा परिस्थितीमध्ये उतरव, कारण विकेट गेलेले असतात. परिस्थिती हँडल करायची असते, जिंकायचं असतं. कुणाल वरती देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. सतत मात्र कुठेतरी चिंतेच परिस्थिती आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. कोण जिंकणार, काय मॅच होते. ओहो नाईस वन, चांगला बॉल. संधी आहे तिकडे नोसरा गेटला, विकेट मिळवली गेली आणि तिकडे स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक वरती देवा पांडे आलेत, परंतु विकेट मुळे आणि डॉट बॉल मुळे आणखी मॅचच्या चिंतेमध्ये वाढ होते, अडचणीमध्ये वाढ होते. डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर हा संघ कमी धावांच्या फाईटला अजूनही पूर्ण करू शकलेला नाहीये, कारण विपक्ष असलेला संघ ज्यांचा देखील अंडरआर्म क्रिकेटचा दांडगा अनुभव, ज्यांचे देखील विजयाचे पराक्रम आहेत, विक्रमी नोंद आहेत, असा संघ आपल्या समोर आहे. अर्थातच दिवेशने मॅच जर काढली तर मोहसिन भाईंकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपयांचं पारितोषिक दिवेशने मॅच टर्न केली तर मोहसिन भाई क्रिकेटचे चाहते आहेत, त्या संघाचे खंदे समर्थक आहेत, संघासोबत नेहमी पाठीराखे पण उभे असतात. मॅच स्पीडअप. चला 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 मित्रांनो, मित्रांनो तुम्ही वेळ घेऊ नका. आलाय नवीन बॅटर पार्थ. पार्थ जर जिंकला तर पुढे खेळण्यासाठी असेल नवा अर्थ. 27 झाले. 3 बॉल 6, 3 बॉल 6. काय मॅच टर्न झाली आहे, काय मॅच इंटरेस्टिंग होते, जबरदस्त मॅच होते. मी मगाशी म्हटलं होतं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते आणि शेवटच्या बॉलला कोण जिंकेल ह्याचं वर्णन आपण शेवटच्या बॉलला करूयात. सेमीमध्ये जाणारा पहिला संघ कोणता आहे, जो 2 मॅचचा छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा विजेता संघ म्हणून छाप निर्माण करणार आहे. हळूवारपणे ती पाऊल खुणे इकडे त्यांची मात्र छाप निर्माण करताना पाहायला मिळणार आहेत. एक एक बॉल पुढे पुढे चाललाय. ओहो ओहो, नाईस वन, नाईस वन दिवेश, व्हेरी नाईस. पुन्हा एकदा आणखी एक बॉल मधील दडपण वाढवलंय. आणखी एक डॉट बॉल आला. देवा पांडे बॉल जज करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट केला. रिव्ह्यू मागितली, घेतली, रिव्ह्यूची मागणी घेतली आहे टीव्ही अंपायरच्या मदतीने. हा पुन्हा एकदा एक महत्वाचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. टीव्ही अंपायर मी जितू कदम यांना विनंती असेल, आमचे टेक्निकल डिपार्टमेंट SS वाहिनी यांच्यावरती ही जबाबदारी आहे. संतोष ऑपरेटर म्हणून कार्य करतायत. महत्वाचा निर्णय आहे, संपूर्ण गोष्टीची पडताळणी करायची. अँड चला निर्णय तिकडे पंचांच्या गुलदस्त्यात आहे. पद्मनाभ प्रभू सर निर्णय. चला फेर डिलिव्हर ना.
येस फेल डिलिव्हर दिला जातोय सर सर्व पडताळणी केली आहे ना येस जितू सर कळवायचं आहे त्यांना हॅलो चला निर्णयाची अंमलबजावणी होते रिव्ह्यू मागितला होता रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरतोय चला जो काही निर्णय आहे तो पंचांनी आम्हाला कळवा काय आहे, गणेश चला एक मिनिट बाबू सर चला ज्या काही शंका होत्या त्या शंकेचं निरसन पंचांनी सर्व अँगलने पाहून केलंय जो आता तुम्हाला डाऊट होता तो देखील त्यांनी पाहिलाय सर कळवा काय आम्हाला लगेच सूचना द्यायला चला चला मॅच चालू करण्याची विनंती असेल येस ऑर्गनाइज मॅच चालू करण्यासाठी कॉल देत आहेत चला बाबू सर मॅच स्टार्ट करा हो गणेश मॅच चालू करायची आहे चला मॅच चालू करायची आहे
हॅलो, चला मॅच चालू करायचंय. विनंती आहे मॅच स्टार्ट करा. अतिशय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 33 धावांचं जे लक्ष्य आहे 5 ओव्हरमध्ये कंप्लीट करत असता मॅचची परिस्थिती 2 बॉल 6 अशी पाहायला मिळते. चला फायनल डिसिजन झालाय. 2 बॉल 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. 2 बॉल 6 क्षमता आहे या बॅटरकडे, परंतु मॅच मधील परिस्थिती त्या अनुषंगाने दडपण वाढलंय. त्यामुळे मॅच आता मात्र ही कव्हर अप करणं थोडंसं अवघड आहे. पण पाहूया देवा पांडे 2 बॉल 6 षटकार मारतील काय, का काही घडामोडी आणखी वेगळ्या घडतायत. एका बाजूला वेद 11 अंधेरी, डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर, दोन संघांमधून असलेली ही लढत चेक केला जातोय. महत्वाची मॅच, जिंकणारा संघ सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल होईल. 2 मॅचचा विजेता संघ म्हणून पुढे जाईल. सर्वांचं लक्ष, सर्वांच्या नजरा, धडधड वाढलीये. कोण जिंकतोय? 2 तुल्यबळ बलाढ्य संघ एकमेकांच्या विपक्ष डावपेच. यावेळेला उडवलाय, उंची आहे 1-2 आणि तिकडे किती धावा कंप्लीट होत आहेत? अवघ्या 2 धावा कंप्लीट झाल्या. सेकंड, थर्ड आणि थर्डला मात्र क्रॉसिंग करत असताना पुन्हा माघारी येण्याचा प्रयत्न केला, पण फसला तिकडे. देवा पांडे माघारी जातोय. देव्याकडे स्ट्राईक राहिली असती तर आणखी पुन्हा एकदा चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. बऱ्याच उंचावरती बॉल गेला होता. 1 बॉल 4. काय मॅच होतीये, जबरदस्त मॅच झालीये. 29 धावा जाऊन पोहोचलेत. गोलंदाजांचं कौतुक आहे, फिल्डिंगचं कौतुक आहे, वेद 11 अंधेरी संघाचं कौतुक आहे. कमी धावांच्या मॅचला जिंकण्याचं त्यांनी शेवटपर्यंत धाडस दाखवलं, संघर्ष केला. एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये त्यांनी शेवटपर्यंत मॅच कशी घेऊन जाता येईल यावरती पूर्ण फोकस केला. स्ट्रॅटर्जी, गेम प्लॅन आखले गेले आणि तदनंतर अशा परिस्थितीमध्ये मॅच त्यांनी विपक्ष संघाच्या ओढवून आणली. पार्थ आहे, पार्थिव लोटकट. 1 बॉल 4 ची गरज. घेतील काय मोठा स्ट्रोक? इकडे आतापर्यंत 1 बॉलला 3 धावा कंप्लीट गेलेत. 1 बॉलला 4 अजूनपर्यंत तशा कंप्लीट झालेल्या नाहीयेत, पण 1 बॉल 4 धावून देखील पूर्ण होऊ शकतात. जर कुठल्या अडचणीमध्ये, झाडाझुडपामध्ये बॉल गेला तर आहे ती शक्यता, पण ती परिस्थिती येणार आहे काय वाट्याला वेद 11 अंधेरीच्या? जिंकलात तर डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर या संघाची पुन्हा एकदा चर्चा होणार आणि वेद 11 अंधेरी हा संघ जिंकला त्यांचं देखील कौतुक असणार आहे. मोसीन भाई यांच्याकडनं या गोलंदाजाला मॅच जिंकवून दिल्यानंतर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. नाव आहे दिवेश. 1 बॉल 4. आणि या बॉलवरती समोर गेले गेले. पहिली रन कंप्लीट होते. दुसरीचा कॉल. दुसरी 2 तर मिळणार, तिसरी देखील मिळू शकते, पण चौथी मिळेल काय? पण तिसरी वरतीच आटोक्यामध्ये आणलं गेलंय आणि या मॅच वरती नाव कोरलं गेलंय. एक अद्भुत असा विजय मात्र प्राप्त केला गेलाय. वेद 11 अंधेरी, ज्या सुरेश साठी हे मैदान खऱ्या अर्थाने लकी आहे अशी खऱ्या अर्थाने प्रेडिक्शन केले गेले होते आणि ती शक्यता इथे साक्षात
चला जाऊयात या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कडे. राहुलजी आपण या प्लेअर ऑफ द मॅच द्यायचे. काय जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. अशा मॅच क्वचित आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत जी मॅच आपण पाहिली त्या मॅचची परिस्थिती पाहता, तसं पाहता जी विपक्ष टीम होती पराभूत झाली त्या टीमला या धावा कंप्लीट करणं तसं काही आव्हान मोठं नव्हतं, परंतु त्यात आव्हानाला कंप्लीट करू दिलं नाही कारण गोलंदाजाचं कौशल्य पाहता आलंय. मॅच शेवटच्या 6 बॉल 7 पर्यंत गेली आणि त्या मॅचला जिंकवण्यामागे ज्या गोलंदाजाचा वाटचाल आहे तो आपला गोलंदाज दिवेश. दिवेशला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. दिवेश आपण या. दिवेश तसं पाहता ओमकारची देखील गोलंदाजी खूप छान होती. त्याने देखील 2 विकेट मिळवल्या, 5 रन दिलेत, पण दिवेश 6 बॉल 7 धावा त्याने डिफेन्स केलेत, त्यामुळे दिवेशला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. दिवेश या. राहुलजी त्यात वैयक्तिक त्याची 8 धावा देखील आहेत. मोसीन हे देखील त्यांचे चाहते, त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं त्याला पारितोषिक असेल. राहुल प्लेअर ऑफ द ट्रॉफी द्यायची आणि हे टी शर्ट देऊन त्याला परिधान पुरस्कृत करायचे. सामना वीर. व्हेरी वेल डन दिवेश. वेल डन दिवेश. दिवेश 2 मिनिटं थांब. दिवेश दिवेश कमॉन यार. दिवेश अजून तुझं पारितोषिक बाकी आहे. ते पारितोषिक आता इकडेच द्यायचंय. दिवेश थोडासा लाजतोय. ओके दिवेश ठीक आहे, हरकत नाही. दिवेश पुन्हा भेटू आपण. मला माहिती आहे तू पुन्हा या व्यासपीठावरती येण्याच्या पात्र आहेस, पुन्हा येऊ शकतोस, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत राहा. नव्या मॅच कडे आपण वळतोय, घेऊन जातो आता नव्या मॅच कडे. नव्या लॉटला सुरुवात होते. पाहताय छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. थँक्यू. हेलो बॉबी सिंह